नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज गुरुपौर्णिमा, त्यानिमित्त आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण सद्गुरू महिमा बघणार आहोत. सर्वप्रथम गुरूंना आपण वंदन करूया. ओम नमो सद्गुरु शिव परब्रह्मा स्वामी सर्वोत्तमा परात्परा परातीत परा निज निर्विकारा वंदू सर्वेश्वरा गुरुदेवा. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. व्यासमुनींना वंदन करण्याचा हा मंगल दिन. जगामध्ये अध्यात्म, तत्वज्ञान याविषयी जे काही बोललं जातं, लिहिलं जातं ते सर्व व्यासांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे. म्हणूनच व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हटलं जातं आणि या उक्तीने व्यास महर्षींच्या प्रतिभेचा गौरव केला जातो. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिताना व्यासांचा मागोवा घेतो असं म्हणून ज्ञानेश्वरीची सुरुवात केलेली आपल्याला दिसते. वीरशैवांच्या दृष्टीने आपण गुरु या महान शब्दाबद्दल विचार करणार आहोत. वीरशैव धर्मातील गुरु परंपरा युगारंभी अवतीर्ण पंचाचार्यापासून तयार झाली असं मानलं जातं. पंचाचार्यांच्या आविर्भावास मूळ कारण कोण आहे तर शिव आहे. स एषः पूर्वेषाम अपि गुरुः काले नानावच्छेदात या सूत्रामध्ये महर्षी पतंजली ईश्वर हाच आदि गुरु असा अभिप्राय व्यक्त करतात. शक्ती विशिष्टाद्वैत सिद्धांत, अष्टावरण, पंचाचार आणि षटस्थल हे वीरशैव दर्शनाचे 4 आधारस्तंभ आहेत. या अष्टावरण आणि पंचाचाराच्या माध्यमातून षटस्थल सोपानावर आरूढ होऊन शिवसायुज्य प्राप्त करता येतं. या मार्गामध्ये प्रवृत्त होणाऱ्या साधकाचं विघ्नापासून रक्षण व्हावं यासाठी वीरशैव आचार्यांनी 8 प्रकारची आवरणं सांगितलेली आहेत. त्यापैकी पहिलं आवरण आहे ते म्हणजे गुरु, आणि गुरु हे मुख्य आवरण आहे. गुरु हे दीक्षात्रयाने मलत्रयांना दूर करून लिंगत्रयाचा उपदेश करतात आणि शिष्याला सन्मार्गाकडे प्रवृत्त करून षड्रिपूपासून त्या शिष्याचं रक्षण करतात. म्हणून गुरु हे रक्षा कवच रूपी आवरण आहे. गुरु हा शब्द गृ निगरणे या धातूपासून उत्पन्न होतो. गृणाती उपदिशती इति गुरुः. इंद्रादी देवांना वेद शास्त्राचा जो उपदेश करतो तो गुरु. गीर्यते स्तूयते इति गुरुः. देव, मनुष्य, गंधर्व यांच्याकडून ज्याची स्तुती केली जाते तो गुरुच आहे. गुरु या शब्दाचा अर्थ सांगताना म्हटला आहे गुणानरुंधः इति गुरुः. अर्थात शिष्याच्या प्राकृत, राजस, तामस गुणांना रोधून शिवतत्वाचा उपदेश करणारा हा गुरुच आहे. गु म्हणजे गुणातीत आणि रु म्हणजे रूपातीत. गुणातीत आणि रूपातीत अर्थात निर्गुण आणि निराकार असलेल्या महालिंगाचा उपदेश करणारा तो गुरुच. आणि दुःखाने त्रासून गेलेल्या या मानवी जीवाला, संसारी जीवाच्या चित्ताला शांत करण्यासाठी, आनंदरूपी अमृतधारेचा वर्षाव करण्यासाठी श्री सद्गुरूंची आवश्यकता आहे. हा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी, ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्या गुरूंकडे जायचं असतं. हा जीव मायेने बद्ध झालेला आहे. त्याचं अज्ञानाचं आवरण दूर करण्यासाठी, चित्तामध्ये ज्ञान सूर्याचा उदय करण्यासाठी आपल्या गुरुचरणी आपण आश्रय हा घेतला पाहिजे. म्हणून म्हणतात नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमेह विद्यते. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून गुरुची प्रार्थना आपल्याला करायची असते. त्याबद्दल रामदास स्वामी काय म्हणतात बघा. जैसी नेत्री घालता अंजन, जैसी नेत्री घालिता अंजन, पडे दृष्टीस निधान, पडे दृष्टीस निधान, तैसे सद्गुरु वचने ज्ञान प्रकाश होय, तैसे सद्गुरु वचने ज्ञान प्रकाश होय. गुरूंना शरण गेल्यावर आपलं हित साधलं जातं. गुरुवरचा विश्वास दृढ केला पाहिजे. त्यातच आपलं कल्याण आहे. गुरूंनी आपल्यासाठी निवडलेला जो मार्ग असतो तो उचित असतो हे आपल्याला उशिरा कळतं. तेव्हा आपली स्थिती कशी होती माहिती आहे?
तुझं आहे तुझं पाशी परी जागा बोललाशी. ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिकेमध्ये म्हटलं आहे, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी जैसे. ज्ञानेश्वरांच्या दृष्टीने गुरु महिमा हा खूप मोठा आहे. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु वेन देव दुजा, नाही नाही त्रिलोकी. गुरुला त्यांनी देवच म्हटलं आहे. आता गुरुबद्दल वीरशैव संत काय म्हणतात ते बघूया. गुरुध्यायी गुरुध्यायी, गुरु परते सार नाही. गुरुसेवेचा संकल्प, त्याची माझी पूर्ण तप, गुरुचरणीची रजधुळी, त्याची तीर्थाची अंघोळी, असे लिंगेश्वर आपल्या अभंगामध्ये म्हणतात. त्याचप्रमाणे महादेव प्रभू म्हणतात की सद्गुरु रायाचे पद रज कन, तेच माझे स्नान त्रिवेणीचे. त्याचप्रमाणे लक्ष्मण महाराज सुद्धा म्हणतात, तीर्थ सर्वत्र ही पायी, तुझ्या सोबती अक्षयी. याच अर्थाचा मनमत माऊलींचा पण अभंग आहे. सार सकल तीर्थांचे, वंदे पाऊल गुरूंचे. या सर्व ओव्यामधून संतांना हेच सांगायचं आहे की गुरुचरणीच सर्व तीर्थ आहेत. अशा या गुरुला शिवा समान मानलेला आहे. संत कबीर एका साखीमध्ये म्हणतात, गुरु गोविंद दो खडे, गुरु गोविंद दो खडे, काके लागू पाय, काके लागू पाय. देव आणि गुरु समोर आलेत तर मी कोणाच्या पाया पडू? तर आपण गुरुच्याच पाया पडलं पाहिजे. कारण देव तर आपल्याला दिसत नाही. आपल्याला देवाप्रत नेण्यासाठी गुरुच आपले मार्गदर्शन करतात. म्हणून आपण आपल्या गुरुला शरण गेलं पाहिजे, असं वीरशैव सिद्धांतामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. याचप्रमाणे मन्मथ स्वामींनी परमरहस्य ग्रंथामध्ये श्री गुरुचे विवेचन करताना म्हटलं आहे की ईश्वर कोपला तर त्याच्या कोपातून श्री गुरु आपले संरक्षण करू शकतात, पण गुरु कोपले तर ईश्वरही आपले संरक्षण करू शकत नाही. अष्टावरण या ग्रंथामध्ये डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी म्हणतात की स्वाती नक्षत्राच्या पाण्यानेच मोती तयार होतो, परंतु त्या मोत्याची किंमत पाण्याहून जास्त असते. अगदी तसंच श्री गुरु हे ईश्वराचे रूप असले तरी ते ईश्वराहून श्रेष्ठ असतात. गुरु म्हणजे देहरूपी ईशतत्व. गुरुचं स्थान शिवासमान आहे. चंद्र ज्ञानागमामध्ये सुद्धा म्हटलं आहे, यो गुरुः स शिवः प्रोक्तो, य शिवः स गुरुः स्मृतः, गुरुर्वा शिष्य एवाथ विद्याकारेण संस्थितः. आता आपण गुरुचं महात्म्य असलेला एक अभंग बघूया. महात्म्य गुरु शब्दाचे, त्रिकाला बाधित साचे, तो शब्दची अर्थाचे प्रकटन करी साकल्ले. गुकार म्हणजे ज्ञानांदाकार, रुकार असे तेज प्रखर, गुरु सानिध्ये नाश सत्वर, भवभ्रमाचा होत असे. संशय रहित चित्त, साधकाने करावे त्वरित, काया वाचा मने गुरुप्रत, शरण रिघावे सत्वरी. शिवमहिम्न स्तोत्रामध्ये गुरुबद्दल काय म्हटलं आहे ते बघू. नास्ति तत्व गुरोः परम. गुरु हे सर्वात श्रेष्ठ मानलेले आहेत. गुरुश्च गुणवान प्राज्ञा परमानंद भासकः. प्रज्ञानंदाचा बोध करणारा प्राज्ञ गुरु गुणवानच असतो. या आचार्योक्तीप्रमाणे जगाला पूज्य असणारे गुरु हे गुणवान असतात, हे सत्य आहे. एक कुल एक गुरु. वीरशैव धर्मामध्ये एका कुळाला एकच गुरु असावा अशी परंपरा आहे. एका कुळाची निष्ठा एकाच गुरुवर असावी. एकाच गुरुला क्रियाभेदाने दीक्षागुरु, शिक्षागुरु, ज्ञानगुरु असं म्हटलेलं आहे. गुरुबद्दल कारणागमामध्ये म्हटलं आहे की क्रियादीक्षा, मांत्रिदीक्षा, वेदादीक्षा या तिन्ही दीक्षांद्वारा आणवमल, कार्मिकमल आणि माय्यमल भस्मसात करून, क्रियादीक्षाद्वारा हृदयामध्ये लिंग धारण करून, मंत्रदीक्षाद्वारा प्राणलिंगामध्ये, वेदादीक्षाद्वारे भावलिंगामध्ये अनुसंधान करून गुरु शिष्याला शिवज्ञान करून देतात. म्हणून एकाच गुरुला आपण दीक्षागुरु, शिक्षागुरु आणि ज्ञानगुरु असं म्हणतो. आणि या गुरुपौर्णिमेला आपण एक संकल्प करूया. गुरुमूर्ती स्मरेन नित्यम, गुरुर्नाम सदा जपेत, गुरोराज्ञा प्रकुर्वीत, गुरोरस्य न धावयेत. कारण भक्तीचा महिमा अगाध आहे. या भक्तीनं भवविषयांचं बंधन पडू शकत नाही. मात्र ही भक्ती साधण्यासाठी सद्गुरु चरणांची सेवा केली पाहिजे. नाथ सांगतात, भक्तीचे अगाध महिमान
तिथे रिगेना भवबंधन, ते करावया भगवत भजन, सद्गुरु चरण सेवावे. शेवटी एवढंच म्हणे, गुरुरेव गतिः गुरुरेव भजे, गुरुरेव गतिः गुरुमेव भजे, गुरुनैव सहास्मि नमो गुरवे. न गुरुः परमं शुश्रास्मि गुरोः, मतिरस्ति गुरो मम पाहि गुरो. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.